नमस्कार मित्रांनो, जय शिवराय चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत। तर मित्रांनो, आत्ता आपण आहेत तलोजा MIDC मध्ये। कारण आपल्याला सकाळी कंपनीमधून फोन आला होता की जे मटेरियल रेडी झालंय, म्हणजे जी मशीन आपण तलोजा MIDC मध्ये सोडली होती, तर ती आपल्याला आज परत पुण्याला घेऊन यायची आहे। आणि साइडला लोकेशन बघू शकता, तलोजा MIDC मध्ये ह्या कंपनीमध्ये आपण मटेरियल सोडलं होतं। एक चार आठवडे झाले असतील। जेव्हा आपण पाली बल्लाळेश्वरची ट्रिप केली होती त्यावेळेस दोन लोकेशनचा आपल्याला ड्रॉप होता, एक तर पालीचा आणि दुसरा तलोजा MIDCचा। तर हे पण काम आता कंप्लीट झालंय, त्यामुळे इथले मटेरियल घेऊन आपल्याला आज पुण्याला जायचं आहे। तर हा थोडा मिनी ब्लॉग होईल, खूप छान होईल। आणि पाली बल्लाळेश्वरची जी आपण ट्रिप केली होती 4 आठवड्यापूर्वी, एक मकर संक्रांतीला, तर ती पण खूप छान झाली होती। तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी ह्या व्हिडिओच्या एंडला अटॅच करून देईल। त्यावेळेस हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तो पण व्हिडिओ नक्की बघा। आणि चला मित्रांनो, आजचा ब्लॉग सुरू करूया, कारण आता लोडिंग करायला अजून थोडा टाइम आहे। अंकल के कुल्फी, बढ़िया मावा कुल्फी खाएंगे आज। आणि इकडे आपला फॅन पण चालू आहे, भरपूर अशी गरम होते। अंकल पैसा ले लो पहले, थँक्यू। तर मित्रांनो, मावा कुल्फी घेतलेली आहे अंकल कडून, भरपूर असं गरम होतंय, फॅन चालू आहे। लहानपणीचे दिवस आठवतात आईस्क्रीम खाल्ल्यानंतर। आणि त्या दिवशी जे आपण कोल्हापूरला आईस्क्रीम खाल्ली होती त्यानंतर 2-3 दिवस सर्दी घशाने जाम झालं होतं। तर मित्रांनो, असे फॅन बसून घ्या, कारण एक 700-800 रुपयालाच हे फॅन भेटतात, उन्हाळ्याचे फायद्यात पडतात। आणि याचीच रेट जर आपण उन्हाळ्यामध्ये घ्यायला गेलो तर 1000-1200 रुपये होतो। त्यामुळे आत्ताच टाईम आहे, जानेवारी-फेब्रुवारीमध्येच असे फॅन बसून घ्या। गरमीपासून वाचण्याचा एकमात्र उपाय आपल्या गाड्यांना AC नसल्यामुळे। आणि दुसरी गोष्ट, आईस्क्रीम खाऊन घेऊ आणि मग गाडी लोडिंग झाल्यावरती भेटू। तोपर्यंत मित्रांनो, जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा। तर मित्रांनो, गाडी लोडिंग झाली, एक मशीन, एक टूल बॉक्स। चला निघूया। गरमी खूप वाढत असल्यामुळे घाम पण येतोय, तर चला निघूया आता कंपनीला एकदा बाय बाय करून। बघूया काय रोड हायलाइट्स बघायला भेटतात। गणपती बाप्पा मोरया। चलो पुन्हा। तलोजा MIDCचं पोलीस स्टेशन आहे, तिथून लेफ्ट घेतल्यानंतर हा रोड लागतो, जो तलोजाचा जो ब्रिज आहे त्याच्यावरचं ट्रॅफिक वाचतं। साईडला बघू शकताय, त्या साईडने पण एक रोड जातो फ्लायओव्हर, आणि हा एक फ्लायओव्हर आहे। तर या फ्लायओव्हरवरतून जर आलं तर आपला ट्रॅफिकचा टाइम वाचतो। मित्रांनो, कळंबोली सर्कलला पोहोचलोय आणि अर्धा तास गेला आपला ट्रॅफिकला। तर चला पोहोचूया लवकर पनवेलला। पनवेल फ्लायओव्हर, माउंटन, राईट घेऊन गेलं तर गोवा, आपल्याला जायचंय पुणा। चला सरळ जाऊया पुण्याला। आपला पहिला टोल कट झालाय, शेडूंग टोल नाक्यावरतून आता निघालोय आणि वाजले आहेत 5:30-6 सॉरी। बघूया, अजून 2-2.5 तास तरी लागतील आपल्याला पुण्याला पोहोचायला।
HP च्या पंपावरती आत्ताच डिझेल भरलंय आणि इकडं चाय दोस्तीला चहा पण झालाय. साईडला सूर्य पण आता मावळलाय. तर चला छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवजयंतीची जय्यत तयारी चालू आहे खोपोलीमध्ये. मस्त असं स्मारक. आणि आत्ता आपण पोचलोय खोपोलीमध्ये. तर पूर्ण भगवामय मस्त लाइटिंग वगैरे किंवा साईडला भगवीचा आधार लावलेली आहे. थोडं ट्रॅफिक जाम आहे त्यामुळे टाइम लागेल. तर मित्रांनो खोपोली सोडून आता आपण पुढे आलोय आणि आपल्याला आत्ता लागेल खंडाळा घाट. तर चला घाटातले सीन शॉट बघूया आता. फायनली आपण आता एक्सप्रेस हायवेला लागणार आता. आणि मस्त असा खाली खोपोलीचा व्ह्यू, त्याचबरोबर साईडला खंडाळा घाटाचा व्ह्यू. हायवेवरती आलो आणि थोडंच पुढं आल्यानंतर टर्निंगला ट्रॅफिक जाम. मॅप चेक करायला लागत होता पण उपयोग नाही, कारण एकच रस्ता आहे ट्रान्सपोर्टच्या गाडीला. त्यामुळे काही झालं तरी एक्सप्रेस हायवेवरती यावंच लागतंय आणि ट्रॅफिकचा सामना करावाच लागतो. थोडंच पुढे गेल्यानंतर आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे लोणावळ्यात, म्हणजे खंडाळा एक्झिटला. एक 50 मीटर असेल फक्त. हा टर्न क्रॉस करायचा आहे आणि इथून एक्झिट घ्यायचं आहे. लोणावळा खंडाळा एक्झिट. हा एक्सप्रेस हायवे पुणे मुंबई एक्सप्रेस. घाटामधून जात असताना आपल्याला अर्धा ते पाऊण तास ट्रॅफिक लागलंच, कारण सॅटरडे असल्यामुळे गर्दी आहे, ट्रॅफिक आहे. आता थोडं ट्रॅफिक लोणावळ्यात लागेल चौकामध्ये आणि मग जाता येईल पुढे. छान छान हॉटेल, छान छान बार, मस्त अशी झाडांवरची लाइटिंग. त्याचबरोबर इकडं बघा लागलेली शनिवारची ट्रॅफिक. 2-3 वेळा लागली आज दिवसातून ट्रॅफिक. तर बघूया किती वेळ लागतो आपल्याला आज जायला. 10-15 मिनटं तर झालेत ऑलरेडी. आता लागेल सोमवारचा. गर्दी नाहीये आणि कारण आज आपण त्या मार्गाने जाता टोल भरूनच जावं लागणार आहे, कारण आपल्याला गाडी खाली करायची आहे. चला टॅग रीड झालाय. मित्रांनो सोमवारने टोल नाक्यावरतून आपण पुढे निघालोय आणि आजच्या प्रवासामध्ये आपल्याला जाताना 2 टोल आणि येताना 3 टोल लागलेत. तर सोमवारण्याचा टोल नाकाचा रेट वाढलाय वाटतं. 62 रुपये कट झालेत आणि
जे लोणावळ्याचा आणि शेडूंगचा जो टोल आहे तो 48-48 रुपयाच लागलाय आणि येताना 24-24 रुपये. तर असे टोटल आपले 210 रुपये टोल नाक्यावरती आजचा प्रवासाला लागलेले आहेत. म्हणजे जुन्या हायवेने जर गेलं तर आपल्या 200 रुपयामध्ये रिटर्न होते आणि तेच जर एक्सप्रेसने गेलं तर 500 1000 रुपये टोल नाक्याला जातो. तर फरक तर पडतोय, फक्त टायमिंग थोडा 1-1.5 तास मागे पुढे होतोय. तर चला पोचूया लवकर. फायनली मित्रांनो आपण आता पोचलो आहे ताथवड्याला आणि इथूनच आपल्याला सर्व्हिस रोडला जायचंय. पुढे सर्व्हिस रोडला एंट्री घ्यायला जागा नाही आहे, त्यामुळे इथूनच आपण एक्झिट घेतलाय आणि समोर पाहता हा बँगलोर हायवे. चला लवकर फॅक्टरीला जाऊया, गाडी खाली करूया. आत्ता वाजले आहेत 9:15. तर आपला प्रवास 5 वाजता सुरू झाला होता आणि आत्ता वाजले आहेत 9. तर टोटल 4 तास आपल्याला लागलेले आहेत. मध्ये ट्रॅफिक लागल्यामुळे थोडा टाइम लागला आणि आत्ता आपण पोहोचलोय कंपनीच्या जवळ. पोरांना फोन करूया. समोरच पेट्रोल पंप दिसत असेल, नवीनच झालाय. त्याच्या पुढेच आपलं ऑफिस आहे. अरे बाप, ऍक्च्युली तिथं पट्टी मारलेली आहे, रस्त्याचं काम चालू आहे. गाडी जाते की नाही माहित नाही. चला बघूया नक्की काय. अरे नाही, गाडी जाऊ शकणार नाही. तर मित्रांनो रस्ता खदून ठेवलाय, थोडी तारेवरची कसरत आहे, पण बघूया, ट्राय करूया. निशांत सरांना थांबवलंय तिकडं आणि आपण आता गाडी घालूया खाली इथून आतमध्ये. गाडीत आपण आता उतरवली आहे. रस्त्याची अवस्था बघून घ्या. तर पुढून गाडी चालवायची, गाडी चालवायची. लई वाईट परिस्थिती आहे इथं रस्त्याची सध्या. रस्त्याचं काम चालू असल्यामुळे प्रयत्न करूया. बसली तर तशी पिकअप आहे, फसायचं तर नाही पाहिजे, पण माती असल्यामुळे काही गॅरंटी नाही. जय श्रीराम. फायनली आपली गाडी आतमध्ये आलेली आहे. थोडा प्रेशर द्यायला लागला पण पोचलो. आणि ही आपली कंपनी. चला घेऊया गाडी खाली करून. तर मित्रांनो फायनली आपली गाडी पुन्हा लोडिंग झाली आहे आणि आपले साहेब लोक इथंच आहेत अजून. फायनली रवीला एवढं इथे रात्री बोलवलं, पण रवी यांनी आम्हाला एवढं सहकार्य केलं. तुम्ही बघू शकताय बंद, कंपनी बंद. आणि हे मटेरियल घेऊन जायचं आपल्याला आता पुन्हा स्टेशनला. रात्रीचे वाजले आहेत 11, अजून जेवण नाही आहे. तर चला मित्रांनो, हे मटेरियल आता आपण स्टेशनला सोडूया आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. तर मित्रांनो आजचा आपला मिनी ब्लॉग पूर्ण लॉंग ब्लॉग झालेला आहे. तर चला आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. गुड नाईट, टेक केअर, बाय बाय.